महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव सेनेने जे आहे स्वबळाचा नारा दिलेला आहे, याच परिस्थितीमध्ये संजय राऊत यांनी नागपुरात येऊन वक्तव्य केलं होतं का नागपुरात सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहे। यात काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार आहे जाणून घेऊ। आपल्यासोबत शहराध्यक्ष विकास ठाकरे आहे। भाऊ, कशा पद्धतीनं निवडणुकीला तुम्ही समोर जाणार आहे? महानगरपालिका ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे की ज्या पद्धतीनं एकला चर्चेचा नारा उद्धव सेनेकडून दिला जातो? असं आहे की मागच्या वेळेस जी महानगरपालिकेची मुदत संपली आणि त्यावेळेपासूनच आम्ही निवडणुकीच्या प्रक्रियेला तयारी केली। 151 जागांसाठी अर्ज मागितले, जवळपास 1500 लोकांनी अर्ज दाखल केले। तर एका प्रभागात आपण किती उमेदवार आहे हे अंदाज लावू शकता। आणि अशा वेळेस आम्ही निवडणुका 2-3 वर्ष लांबणीवर गेल्या आणि या प्रक्रियेत उमेदवार आपलं प्रभागात काम सुरू आहे। तर आमची तयारी सगळे प्रभाग लढण्याची आहे। शेवटी महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल एकट्याने लढायचा तो आम्हाला मान्य करावा लागेल। आणि काँग्रेस म्हणून आम्ही याच्या आधीही लढत आलेलो आहोत, याच्या आधी आमचे उमेदवार लढलेले आहे। आणि पक्ष म्हणून सगळ्या बूथवर आमचं मताधिक्य आहे, सगळ्या प्रभागांमध्ये आमचे उमेदवार आहे। तर आम्हाला सगळ्या प्रभागात तयारी करायला काहीच अडचण नाही। आणि आपण पाहिलं असेल की 2014 नंतर भाजपाची एक हाती सत्ता असतानासुद्धा या शहरामध्ये काँग्रेसचं मताधिक्य वाढलेलं आहे, कुठेच कमी झालं नाही। तर इथे काँग्रेस विचारधारेचे मतं आहेत आणि म्हणून मला वाटते की येणाऱ्या दिवसांमध्ये काँग्रेस सगळ्या जागांवर लढली तर अधिकच चांगलं होईल। परंतु हा निर्णय माझा नसतो, हा निर्णय हायकमांडचा आहे। हायकमांड जोही निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, पण शहराचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण 151 जागांवर तयारी करून ठेवणं माझं काम आहे आणि ते माझं काम मी करून झालो आहे। कुठेतरी संजय राऊतांनी असं म्हटलं की कार्यकर्त्यांना केव्हा संधी मिळेल जर आपण आघाडीतच राहिलो। ते सुप्रिया सुळे म्हणजे राष्ट्रवादी जे आहे शरद पवार त्यांची तेच भूमिका आहे। काँग्रेसला असं वाटतं कार्यकर्त्यांना संधी दिली? हां, मी त्यांच्या मताशी सहमत आहे ना। जसं त्यांचं मत आहे की कार्यकर्त्यांना संधी, तर आमच्या जवळ मी सांगितलं की 151 जागांसाठी 1500 उमेदवार आहे। कमीत कमी 1500 मधल्या 151 लोकांना तर आम्ही संधी देऊ शकू आणि पक्ष मजबूत करू शकू। तसंच त्यांचंसुद्धा आहे, त्यांनीसुद्धा आपल्या पक्षातील लोकांना एवढ्या जागा दिल्या तर त्यांनासुद्धा स्वतःची ताकद बनवता येईल इथे या शहरामध्ये। आणि एकंदरीत त्यांची भूमिका ही योग्य आहे असं मला वाटतं। शिवसेनेने ज्या पद्धती म्हणजे उद्धव सेनेनं स्वबळाचा नारा दिला, यापूर्वी सुद्धा शिवसेनेची जी संख्याबळ आहे ते महानगरपालिकेमध्ये फार काही राहिलं नाही। राष्ट्रवादीचे अवघे 2-3 लोक राहिलेले, शिवसेनेचे फार काही राहिले नाही। काय वाटतं सगळं म्हणजे स्वबळाचा नारा इथे येऊन संजय राऊत देतात पण निवडणुकीसाठी ताकद आहे? मला असं वाटतं की याचं आकलन त्या पक्षांनी करायला पाहिजे। त्यांचे किती नगरसेवक आतापर्यंत निवडून आले आणि किती मागच्या वेळेस होते हे त्यांना समजतं ना। आणि त्यांना समजल्यावरही ते स्वबळावर लढायचं म्हणतात, तर त्यांची अजून काही ताकद असेल की त्यांना वाटत असेल आम्ही निवडून येऊ म्हणून। परंतु काँग्रेसची ताकद ही शहरामध्ये आहे आणि आम्ही याच्या आधीसुद्धा दाखवून दिलं आहे। मी महापौर होतो शहराचा त्या काळात, तर काँग्रेस विचारधारेचे मतं आहे या शहरामध्ये। म्हणून काँग्रेसची तयारी पूर्ण आहे। शहर अध्यक्ष म्हणून मी सगळ्या जागांवर तयारी करून ठेवलेली आहे। आपण शहराध्यक्ष पूर्ण जागावर तयार केलं, पण समजा असं झालं की महाविकास आघाडी म्हणून लढायचं झालं किंवा जागा द्यायचं झालं, तर असं किती जागा आहे ज्या वाटप होऊ शकते की 151? ते आताच काही आम्ही सांगू शकत नाही। त्या जागा वाटप करताना शेवटच्या क्षणापर्यंत फॉर्म भरायच्या दिवशीपर्यंत ताणाताणी चालते आणि तेव्हा काय होतं ते आतापासून भवितव्य सांगणं कठीण आहे। परंतु काँग्रेस पक्ष म्हणून सगळ्या प्रभागात तयारी करणं आमचं कर्तव्य आहे आणि ते काम आम्ही करून झालो। उमेदवार तुम्ही म्हटलं कामाला लागायला सांगितलेलं आहे, संधी दिलेली आहे, तर अशा सगळ्या परिस्थितीत कामाला लागलेले आहे का आणि काही तशी निवड किंवा क्रायटेरिया ठरलेला आहे का नगरसेवकाची उमेदवारी कोणाला नेमकी द्यायची? हो, त्याच्यात क्रायटेरिया म्हणजे अनेक माजी नगरसेवक आहे, अनेक नवीन संघटनेत काम करणारे पदाधिकारी आहे। ते जनतेमध्ये जाऊन काम करतात, लोकांच्या समस्या सोडवतात, त्यांना महानगरपालिकेचे विषय समजतात, त्यांच्या जो वेळ असतो काम करायला, असेच उमेदवार आम्ही निवडू ना। शेवटी जनतेच्यासाठी धावणारा मनुष्य या निवडणुकीमध्ये निवडून आला पाहिजे। ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सोयी सामान्य जनतेला द्यायच्या आहे, तो विषय समजणारा व्यक्ती, त्याला तेवढा वेळ असलेला व्यक्ती, त्याच्यात आवड असणारा व्यक्ती, कारण की शेवटी निवडून आल्यावर जनता त्याच्यावर निर्भर असते आणि जनतेला त्यांनी वेळ द्यायला पाहिजे। तर अशा उमेदवारांच्या शोधात आम्ही आहोत। आम्हाला दिसून आलं आहे की कोण उमेदवार फक्त पांढरे कपडे घालून फिरतो, कोण जनतेमध्ये वावरतो, याच्यातूनच उमेदवाराची निवड होणार आहे।
महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता राहिलेली आहे, मुख्यमंत्र्यांचं गाव आहे, भाजपच्या अनेक नेत्यांचं गाव, तसं काँग्रेसच्या नेत्यांचं गाव आहे. कशा पद्धतीनं ही निवडणूक राहील, कारण की हे सगळं परिस्थिती पाहता असं आहे, सत्ता इथे राज्यात कोणाची असो, आपण 2014पासनं पाहत आहात की इथे सत्ता भाजपाची आहे राज्यात. परंतु नागपूर शहरात नागपूरचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री असताना आमचं मताधिक्य कमी होऊ दिलं नाही. आपण ज्या ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या विधानसभेच्या पहा, इथे आमचं मताधिक्य वाढलेलं आहे. म्हणून आम्हाला याची काही चिंता नाही, आम्हाला जनतेमध्ये जाऊन मतं मागायचे. नक्कीच काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे त्यांनी सांगितलेलं आहे, आम्ही काँग्रेस स्वबळाच्या याच्यासाठी पूर्ण तयारीत आहे, पण महाविकास आघाडी म्हणून जर पक्षानं निर्णय घेतला तर त्यासाठी सुद्धा आम्ही तयार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. आणि आमचे गेल्या काही काळामध्ये मताधिक्य आहे ते वाढलेलं आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीवरही त्यांना मोठा विश्वास आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.